पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दयाचेनी तीर्था आले तीर्थपण, दयाचेनी तीर्था आले तीर्थपण, केली साठवण हृदयीती. नवल महिमा हरिदासा जीवी, तीर्थे उपजली त्यांचे कुसी. वाराणसी प्राणी मरे अंती कोणी, तया चक्रपाणी नामे तारी. नवल महिमा हरिदासा जीवी, तीर्थे उपजली त्यांचे कुशी. नामा म्हणे तीर्थे तया येती भेटी, ओळंगती दृष्टी त्रिभुवना. नवल महिमा हरिदासा जीवी, तीर्थे उपजली त्यांचे कुशी. भक्तभूषण नामदेव महाराज यांचा हा अभंग आहे. नामदेवरायांचं स्थान वारकरी संप्रदायामध्ये फार महत्त्वाचं आहे. तुकाराम महाराजांना ज्यांनी कवित्वाची स्फूर्ती दिली आणि अर्थात तुकाराम महाराजांनी ज्यांचे अभंग मनापासून वाचले, पाठ केले आणि ज्यांचा गौरव केला, शिंपियाचा पोर एक खेळिया नामा, तिने स्वतंत्र फळ जागविला रे, असं नामदेवरायांच्या कार्याचं मूल्यमापन केलं तुकाराम महाराजांनी. आणि इतकंच नव्हे तर वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराज हे नामदेवरायांचेच अवतार आहेत अशी श्रद्धा आहे. म्हणजे एवढा हा जो अनुबंध आहे नामदेवराय आणि तुकाराम महाराज यांच्यामधला, तो इतका विलक्षण घनिष्ठ आहे. नामदेवरायांनी स्वतंत्र फड जागविला, म्हणजे फड नावाची जी संस्था आहे वारकरी संप्रदायामध्ये, एक समुदाय असतो, ऑर्गनाइज समुदाय असतो. त्याच्यामध्ये काही प्रमाणात शिस्त असते, काही प्रमाणात स्वयंस्फूर्ती असते. अशा दोन्ही गोष्टींचा समन्वय केलेला असतो. तो फड जर कुणी बळकट केला असेल तर तो नामदेवरायांनी. आणि म्हणून तुकोबाराय त्यांचं ऋण व्यक्त करतात. आणि तो जो फड आहे तो तुकाराम महाराजांच्यापर्यंत चालत आला. वारकरी संप्रदायामधलं सगळ्यात लहान युनिट म्हणजे दिंडी आहे. दिंडीमध्ये काय लागतं? एक विणेकरी लागतो की जो त्या दिंडीचा संचालक, चालक काही म्हणा तो असतो. काहीची शिस्त लागते ना शेवटी. आणि मग टाळकरी लागतात. किती असतील ते? अगदी 4-5 असले तरी दिंडी होऊ शकते. तर या अनेक दिंड्या एकत्र करून त्यांचा एक फड होतो. आणि फड या गोष्टीला वारकरी संप्रदायामध्ये फार महत्त्व आहे. तर त्याचे आद्य प्रवर्तक म्हणजे नामदेवराय. तुकाराम महाराजांचा स्वतःचा जो फड होता त्याबाबत त्यांनी असं म्हटलेलं आहे की फडा आलिया तो नवजे निरासे, जरी त्याशी काही न कळता. की आमच्या फडावरती जर एखादा आला, आणि फडावरती येणं म्हणजे काय, तो श्रवण करण्यासाठीच येणार नाही, नुसतं कोण येणार आहे. आमच्याकडे आला, आमच्याकडे त्यांनी जर श्रवण केलं आणि समजा त्याला त्यातलं काहीही कळलं नाही असं गृहीत धरू आपण, काही कारणामुळे त्याला काही समजलं नाही जे निरूपण केलं, जे सांगितलं ते, पण तरी देखील तो काहीतरी घेऊन जातो. नवजे निराशे, मोकळ्या हाताने जात नाही, रिकाम्या हाताने जात नाही, अशी खात्री, असा दृढ आत्मविश्वास तुकाराम महाराज प्रगट करतात. तर हे फड नावाचं जे प्रकरण आहे त्याचे प्रवर्तक वारकरी संप्रदायामध्ये हे नामदेव महाराज आहेत, म्हणून ते महत्त्वाचे आहेत. आणि नामदेवराय आणि ज्ञानोबाराय हे समकालीन. नामदेवराय हे या 4 भावंडांपेक्षा म्हणजे निवृत्तीनाथांपेक्षा वडील वयानं, त्यामुळे एक ज्येष्ठत्वाचा मान त्यांना आहे. नामदेवरायांच्या मागे सगळा वारकरी संप्रदाय होता आणि त्यामुळं एक संघटनेचं बळ ज्याला आपण म्हणतो ते त्यांच्याकडे होतं. ज्ञानोबारायांनी तर ज्ञानेश्वरी लिहून वारकरी संप्रदायाला ग्रंथच दिला. आणि हे जे तत्वज्ञान आहे त्याचा प्रसार करण्याचं काम कीर्तनाच्या माध्यमातून, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावून जगी, ते नामदेवरायांनी केलं. म्हणून नामदेवरायांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. नामदेवरायांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट केली. ती कोणती? त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र लिहिलं. म्हणून आद्यचरित्रकार हे नामदेवराय.
3 प्रकरणं आहेत चरित्राची. एक आदी, दुसरं समाधी आणि तिसरं तीर्थावळी. आदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वजांचा वृत्तांत, बालपणाचा वृत्तांत, मग प्रायश्चित्त प्रकरण ज्याला म्हणतो आपण, आळंदीमधली सभा, मग आईवडिलांना प्रायश्चित्त घेण्यासाठी जावं लागणं, मग हे तिकडून पैठणला जातात शुद्धीपत्र मिळवण्यासाठी, ते काही चमत्कार करतात, सगळ्या लोकांचे डोळे दिपतात आणि मग त्यांचं महत्त्व मान्य केलं जातं. परत येतात, नेवाशाला थांबतात, तिथे ज्ञानेश्वरी लिहिली जाते, तिथे अमृतानुभव लिहिला जातो आणि तिथनं परत येताना आळ्याच्या वाण्यामध्ये त्यांच्याबरोबर तो जो रेडा असतो इकडनं आलेला, मागून घेतलेला नेवाशाचा, त्याचा मृत्यू होतो आणि तिथून आळंदीला येतात. आणि आळंदीला आल्यानंतर त्यांची सगळी कीर्ती ऐकून चांगदेव त्यांच्या भेटीला येतात. हा साधारणपणे आदी या प्रकरणाचा आराखडा आहे. आणि त्याच्यात फार महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत की पंढरीची वारी ही ज्ञानोबा यांच्या घरात चालत आलेली आहे. त्यांचे वडील, आजोबा, म्हणजे विठ्ठलपंत वडील, आजोबांचे वडील म्हणजे पणजोबा, हे सगळे मंडळी वारकरी होते. हे सगळं व्यवस्थित आलेलं आहे. त्याच्यानंतर समाधीमध्ये, म्हणजे हे चरित्र आहे, एकूण चरित्र समाधीपूर्वीचं. आणि समाधी हे एक प्रकरण आहे, म्हणजे प्रत्यक्ष समाधी घेतली या 4 भावंडांनी, त्या समाधी प्रक्रियांचं वर्णन, आणि शिवाय त्यांच्याबरोबर चांगदेव महाराज आहेत, चांगावटेश्वर यांनी समाध्या घेतल्या, त्याही प्रक्रियेचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. हे एकूण एक प्रसंग आहे. समाधी हाच या अर्थाने, किंवा एक प्रसंगाचे छोटे छोटे भाग आहेत. ज्ञानोबा यांची समाधी, सोपन काकांची समाधी, मुक्ताबाईंची, निवृत्तीनाथांची, आणि मध्ये अर्थात चांगावटेश्वर आणि चांगदेव, असा साधारणपणे त्याचा बाज आहे. त्याचप्रमाणे तीर्थावळीमध्ये ज्ञानोबराय आणि नामदेवराय हे तीर्थयात्रा करण्यासाठी जातात उत्तर भारतामध्ये, त्याचं वर्णन आलेलं आहे. तर हे साधारणपणे 3 चरित्र प्रकरणं नामदेवरायांची आहेत. त्याच्यामध्ये आदीमध्ये एकूणच ज्ञानेश्वर चरित्राचा आराखडा आहे. हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. कारण आधीच्या अगोदर तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रासंबंधीचं काहीही प्रमाण आढळत नाही. त्यामुळं आधीचं प्रामाण्य गृहीत धरूनच नंतरच्या चरित्रकारांनी आपापली चरित्र लिहिली. मग मैपतींनी असेल, निरंजन माधवांनी असेल, जे कुणी ज्ञानोबारायांचं चरित्र लिहू लागले, त्यांचा मूळ आधार हा आदी आहे. आणि आधीच्या आराखड्याशी जे सुसंगत असेल, आधीमधल्या ज्या काही रिकाम्या जागा असतील त्या जेणेकरून भरता येतील, असा पूरक मजकूरच फक्त नंतरच्या चरित्रकारांनी त्याच्यामध्ये भर टाकली. तर मुख्य मूळ आराखडा हा आधीमधला आहे. म्हणून नामदेवरायांचे फार मोठे उपकार आहेत वारकरी संप्रदायावरती की त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र अशा पद्धतीने जिवंत ठेवलं. आधी हे ज्ञानेश्वर महाराजांचं संक्षिप्त चरित्र, हा एक मला महत्त्वाचा मुद्दा आपल्या पुढे सांगायचा आहे. आणि समाधीबद्दल इथे काही आत्ता बोलायचं कारण नाही. परंतु तीर्थावळीमध्ये काय आहे की हे दोघं जण तीर्थयात्रेला जातात. त्या तीर्थयात्रेचं वर्णन, आता या तीर्थयात्रेला जाण्याची कल्पना, योजना हे ज्ञानेश्वर महाराजांची. आणि नामदेव महाराजांचं म्हणणं असं आहे की मी पंढरी सोडून कुठे जाणार नाही, पंढरीचा पांडुरंग हेच माझं सर्वस्व. ज्ञानेश्वर महाराजांच्या मागे तिकडे पंढरपूर सोडून इतरत्र जाण्याची काही कारणं होती. त्यातलं एक कारण हे भगवद्गीतेच्या त्यांच्या त्या भाष्यामध्ये म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये आलेले. ते कारण म्हणजे लोकसंग्रह. ही काही गोष्टी आपल्याला लोकांच्या प्रमाणे कराव्या लागतात, त्याशिवाय लोक आपल्याबरोबर येत नाहीत. तुमच्याकडे काही जादूची काढणी नसते की लोकांना एकदम बदलून टाकायचं, आपल्या म्हणण्याप्रमाणे वागायला जायचं, असं होत नाही. त्यामुळं ज्या काही जुन्या संस्था आहेत त्या टिकल्या तर टिकू देत. जोपर्यंत त्यांच्यामध्ये काही विकृती निर्माण होत नाही, काही तोटा होत नाही, तोपर्यंत त्यांनी असायला हरकत नाही. हा एक त्याच्यातला मुद्दा होता. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, देवतीर्थ भजन न सांडिती, हा तो लोकसंग्रहाचा मुद्दा आहे. आणि दुसरा जो मुद्दा आहे महत्त्वाचा, तो या अभंगाला धरून मी सांगणार आहे. पण मुख्य आत्ता सुरुवात करताना मी असं म्हणेन की ही 3 प्रकरणं आहेत, चरित्र प्रकरणं नामदेवरायांनी लिहिलेली, ती फार महत्त्वाची आहेत. आणि वारकरी संप्रदायामध्ये त्यांना प्रमाण मानलं जातं. म्हणजे मी लहान असताना देऊमध्ये आमचा एक बंगला होता, मोठं घर होतं पुण्यात, ती स्टाईल बंगल्याची होती.
आणि त्या बंगल्यामध्ये महिन्याचे वारकरी बीजेच्या उत्सवामध्ये बाळकृष्णवांच्या दिंडीमधले, त्याच्यानंतर कारभारींकडे आला तो सगळा कारभार, तर ते वारकरी आमच्या तिथे उतरायचे आणि त्यांचा तिथे जागर व्हायचा. तर मी वडिलांबरोबर जायच होतो जागर ऐकायला. तर त्या जागरामध्ये मला प्रकर्षाने एक गोष्ट अशी दिसून आली की हे तीर्थावळीचे अभंग वगैरे ही मंडळी जागरामध्ये म्हणतात आणि इतरत्रही मंडळी म्हणत असतात सगळे. तुकाराम महाराजांचे टाळकरी आणि शिष्य आणि लेखनिक संताजी तिरी जगनाडे हे समकालीन, संताजीचा मुलगा बाळोजी. तर या त्यांनी सिद्ध केल्या वया तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या, त्यातल्या एका वहीमध्ये तीर्थावळी प्रकरण पूर्ण आलेलं आहे. याचा अर्थ काय झाला की संताजींनी बाळोजींनी ज्या वयांच्यावरून हे प्रकरण घेतलं त्या तुकाराम महाराजांच्या हातच्या वया आहेत. म्हणजे तुकाराम महाराजांनी सुद्धा तीर्थावळी वाचली होती, पाठ केली होती, लिहून काढली होती त्यासाठी. म्हणून तीर्थावळी ही गोष्ट वारकरी संप्रदायामध्ये तेव्हापासून प्रमाण मानण्यात आलेली आहे. आणि ही मंडळी तीर्थाला गेली, तीर्थयात्रेला, याच्या नोंदी तुम्हाला अगदी एकनाथ महाराजांच्या अभंगात देखील तुम्हाला दिसेल की ही जातात मंडळी तीर्थयात्रेला गेलेली होती. हे सांगायचं कारण काय की अलीकडच्या काळामध्ये गेल्या 100 वर्षाची चर्चा झाली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रासंबंधी आणि नामदेवरायांची जी प्रकरणं आहेत ही 3 प्रकरणं त्यांच्या नावे मोडली जातात, त्यांच्याबद्दल खूप चर्चा झाली. आणि त्या चर्चेमध्ये कधी कधी असा सूर निघालेला आहे की ही मुळात नामदेवरायांची प्रकरणं नव्हेत. आता सगळ्या मुद्द्यांचा इथे उहापोहा करायची गरज नाही, फक्त मी तुम्हाला सांगतो की मी या तिन्ही चरित्र प्रकरणांचा अभ्यास करून त्यांच्यावरती एक पुस्तक लिहिलं आहे आणि सकाळ प्रकाशनाच्या वतीनं ते पुस्तक लवकरच म्हणजे अधिक महिन्यातच केव्हा तरी प्रकाशित व्हावं असं आमचं चाललेलं आहे. तेव्हा त्याच्यात सगळी पूर्वीची चर्चा, लोकांनी काय काय आक्षेप घेतले आणि शिवाय या तिन्ही प्रकरणांची संहिता, मूळ टेक्स्ट हे पण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर तीर्थावळीचा मुद्दा काय, मी सांगितलं की ज्ञानेश्वर महाराज नामदेवरायांच्याकडे आले आणि म्हणाले आपण तीर्थयात्रेला जाऊ. त्याच्या पाठीमागं एक मुद्दा होता तो लोकसंग्रहाचा, दुसरा एक मुद्दा होता तो नामदेवरायांच्या संगतीचं सुख घेण्याचा. कारण भक्तीचा अनुभव जर कोणाचा श्रेष्ठ असेल आणि भक्त म्हणून जर कुणी बोलू शकत असेल तर ते नामदेवराय. तर तो अनुभव घ्यायचा आणि मुख्य म्हणजे त्यांच्याकडनं त्यांच्या भक्तीचं रहस्य जाणून घ्यायचं, हा एक उद्देश ज्ञानोबारायांचा होता नामदेवरायांना तीर्थयात्रेला घेऊन जाण्याच्या मागचा. आणि भक्तीसंबंधीचे प्रश्न विचारतात ज्ञानोबाराय. आता तुम्ही असं विचाराल की ज्ञानेश्वर महाराजांनाही माहीत नव्हतं का, त्यांनी तर एवढं भक्तीचं विवेचन केलं, माहिती होतं. परंतु झालं काय माहिती का की नामदेवराय हे योगी आहेत, माफ करा, ज्ञानेश्वर महाराज हे योगी आहेत स्वतः, शिवाय ज्ञानी आहेत. त्यामुळं त्यांनी ती भक्ताची भूमिका मांडणं योग्य नाही. ती जो फक्त भक्त म्हणून मानला जातो त्यांनी सांगितलेली जास्त योग्य आहे. कारण मग ज्ञानोबारायांच्या ज्ञानी असण्याच्या मागे किंवा योगी असण्याच्या मागे या गोष्टी झाकून गेल्या असत्या. त्यामुळं म्हणजे भक्त असणं, म्हणून जो भक्त म्हणूनच मानला गेला, भक्त शिरोमणी म्हणून जे मानले गेले, भक्तभूषण म्हणून जे मानले गेले, त्या नामदेवरायांनीच हे सांगणं योग्य म्हणून त्यांच्याकडनं ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना बोलतं केलं की तुम्ही आम्हाला सांगा ज्ञान म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी त्यांना विचारल्या, ध्यान म्हणजे काय. आणि नामदेवरायांनी त्या सांगितल्या. ते एक तीर्थावळीचं कारण आहे की नामदेवरायांच्याकडनं सगळं म्हणजे भक्तीचं तत्त्वज्ञान हे नामदेवरायांनी सांगितलेलं आहे. म्हणून त्या अर्थाने मी म्हणालेलो आहे की जरी आपण ते प्रकरण ज्ञानोबारायांच्या चरित्राचं प्रकरण मानित असलो तरी खरंच तीर्थावळी प्रकरणाचे जे नायक आहेत, जे हिरो आहेत ते नामदेवराय आहेत, ते ज्ञानोबाराय नाही आहेत. ज्ञानोबारायांनी फक्त तीर्थयात्रेला प्रवृत्त केलं नामदेवरायांना चालण्यासाठी आणि ते निघाले. पण मग मधल्या काळात जे काही घडतं त्याचे सूत्रधार म्हणजे ते जे काही घडतं त्याचं सगळं श्रेय हे नामदेवरायांचं आहे. म्हणजे नामदेवरायांच्याकडनं भक्तीचं रहस्य ज्ञानेश्वर महाराज वदवून घेतात. आणि दुसरी गोष्ट, हे नुसतं बोलून चालणार नाही, त्याचं काहीतरी प्रात्यक्षिक पाहिजे. ते सुद्धा प्रत्यक्ष घडलं. म्हणजे रस्त्यामध्ये काय झालं की यांना खूप तहान लागली, वाळवंटात चालले होते, राजस्थानच्या वाळवंटातून चालले होते आणि तिथे पाणी नव्हतं कुठेतरी खूप आसपास, माहिती तुम्हाला वाळवंटातला प्रदेश. तर तहान लागले असताना अचानक एक विहीर दिसली, कंठशोष झाला होता आणि त्या विहिरीमध्ये जर डोकावून पाहिलं तर खूप खोल पाणी असलेली विहीर होती. ती खूप पाणी खोल गेलेलं, म्हणजे काठावरून तर पिता येणं शक्यच नव्हतं आणि जवळ काही नव्हतं आसपास पाणी काढण्यासाठी म्हणून जे काही लागतं, राहाट अमुक असं काही नव्हतं. पोहरा आपण महाराष्ट्रामध्ये आपण वापरत होतो. मग त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज हे योगी असल्यामुळं त्यांनी सूक्ष्म रूप धारण केलं भिंगुरटीचं
ते गेले खाली विहिरीत, पाणी प्याले आणि वरती आले. आणि नामदेव महाराजांना म्हणाले की मी ज्याप्रमाणे खाली जाऊन पाणी पिऊन आलो त्याप्रमाणे परत जाऊ शकेन. ज्या अष्टसिद्धी आहेत त्यांना अनुकूल, त्याच्यामध्ये लघिमा नावाची एक सिद्धी आहे. खूप लहान होता येतात, मला सूक्ष्म रूप धारण करता येतं. तर जाऊ का मी आणि आणू का तुमच्यासाठी पाणी? तर नामदेवराय म्हणाले नाही चालणार तसं मला, कारण माझी जर भक्ती खरी असेल तर मी तुमच्या शिरावरती कशाला भार घालीन? तो परमात्मा पांडुरंग आहे, तो काय करायचं ते करेल माझ्यासाठी. आणि नाही केलं तर मी समजेन की नाही माझी भक्ती खरी. आणि त्याप्रमाणे नामदेवरायांनी धावा केला परमात्म्याचा. आणि मग तो गडगडीत कूप ओसंडला. तो संपूर्ण तो कूप, ती विहीर, तिच्यातून पाणी असं उचंबळून वरती आलं त्या थेट काठापर्यंत. आणि ते पाणी नामदेवरायांनी प्राशन केलं. आणि ती विहीर आजही तिथे दाखवली जाते, तिथे उत्सव पण होत असतो. तर अशा प्रकारचा भक्तीचा महिमा हा त्यांनी सांगावा, हा दुसरा मुद्दा होता. आणि तिसरा जो मुद्दा आहे ना नामदेवरायांनी सांगावा, तिसरा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. तो मुद्दा असा होता की ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वप्नामध्ये तीर्थ आली. म्हणजे तीर्थांनी म्हणजे नद्यांनी देवतांचं म्हणजे स्त्रियांचं रूप धारण केलं. म्हणजे गंगा, यमुना वगैरे ज्या काही आपल्याकडे असतील नद्या, ज्यांना आपण तीर्थ मानतो, पवित्र नद्या मानतो. आणि त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना अशी विनंती केली की कित्येक वर्ष आमच्याकडे लोक येतात, आंघोळ करतात, स्नान करतात, काहीतरी विधी करतात, प्रायश्चित्ताचा अमुक तमुक, आणि त्यांचं पाप नष्ट होतं, ते धुवून जातं, परंतु ते आमच्यामध्ये येतं. त्यामुळं कित्येक वर्ष आम्ही अशा प्रकारे प्रदूषित झालेलो आहोत. आणि त्यामुळं पापक्षालन करण्याची आमची जी काही क्षमता आहे ती कमी होत चाललेली आहे. त्यामुळं तुम्ही एकदा आमच्याकडे या आणि काय करा, आम्हाला रिचार्ज करा. आपल्या याच्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याकडे बॅटरी असते आणि बॅटरीला धरून आपण काही आपल्याकडची साधनं, इन्स्ट्रुमेंट्स ही चार्ज करतो विजेने आणि ती चालतात. पुढं काय होतं की त्या बॅटरीमधली क्षमता कमी होते. मग आपण काय म्हणतो की बॅटरीच चार्जिंगला लावली. तसं या नद्या जणू काही पापक्षालनाच्या क्षमता असणाऱ्या बॅटरीज होत्या. आणि त्यांची क्षमता कमी, त्यांचं सामर्थ्य कमी होत गेलं. आणि ते परत यावं म्हणून त्यांनी स्वतःला रिचार्ज करण्यासाठी यांना निमंत्रित केलं की आमच्या तिथे या आणि आमच्यामध्ये स्नान करा. म्हणजे मग आमच्यामध्ये आलेली जी पातक आहेत ती सगळी धुतली जातील आणि आम्ही शुद्ध होऊ आणि पुढचं आमचं काम तसं सुरू राहील पूर्वीसारखं. आणि ते नामदेवरायांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी मान्य केलं. आणि मग त्यामुळं ही संत मंडळी तिकडे गेली, त्या क्षेत्रामध्ये गेली, त्या नदीमध्ये त्यांनी स्नान केलं आणि विनंतीनुसार त्या नद्यांची क्षमता आपण असं म्हणूयात की रिस्टोअर झाली. हे तिसरं कारण आहे या सगळ्या गोष्टीचं. तर तो जो मुद्दा आहे तो मुद्दा सगळ्या संतांच्या मध्ये येतो की तीर्थांना सुद्धा पावन करण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे. तीर्थ लोकांना पावन करतात आणि संत तीर्थांना पावन करतात. म्हणजे कसं पावन करतात की खुद्द ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संतांचं वर्णन करताना, तीर्थे पावन जिही धर्म केला धडवती. तीर्थे पावन जिही धर्म केला धडवती असे हे संत आहे. कैवल्य कल्पद्रुमते त्रिजगती असे संत आहेत. आणि इतर संतांनी सुद्धा म्हटलेलं आहे ना, खुद्द ज्ञानेश्वरीमध्ये आणखीन तशा प्रकारची ओवी आहे. मोक्ष देऊनी उदार, म्हणजे काशी हे सगळ्यात श्रेष्ठ क्षेत्र मानलं जातं. आणि तिथे जर आता पहा, तिथे जाऊन स्नान करतात आणि मोक्ष मिळतो. पण कधी? तिथे जर मृत्यू आला तर मिळतो. तुम्ही काशीला गेलात, आंघोळ केली, तुमचं पातक वगैरे नष्ट होईल, पुण्य काय मिळायचं ते मिळेल. परंतु काशी सोडून इतरत्र तुम्ही जर गेलात, म्हणजे मृत्यू पावलात, तर तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. पण तिथे मात्र गेलात तर मोक्ष मिळेल. अशा प्रकारची ती कथा आहे, अशा प्रकारची समजूत आहे. म्हणून ती मान्य करतात ज्ञानेश्वर महाराज. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर. म्हणजे काशीमध्ये ते अवधारी आहे वाराणसीमध्ये, की तिथे जर एखादी व्यक्ती गेली, मृत्यू पावली, तर तिला मोक्ष मिळतो. पण परी वेचे शरीर ती गावी. तशीच गोष्ट आपण नद्यांपुरतं बोलतोय, पण हिमालयाचा उल्लेख केलेला आहे. हिमवंतू दोष खाये वगैरे वगैरे. परंतु तिथे जाणं किती अवघड आहे.
तोही मुद्दा आला. परी जीवित्वाची हानी होय तैसे शुचित्व नव्हे सज्जनांचे. मग गंगा काशीच्या संलग्नपणे आपण गंगेचा विचार करतो. शुचित्वे शुची गांग होय आणि पापतापही जाय परी तेथे आहे बुडणे एक. तिचे माणसाला डुबकी मारावी लागते आणि न जाणो त्या डुबकी मारताना जर एखादा गचकला तिथे तर तो बुडून जाऊ शकतो, माणूस मरू शकतो. अशी अनेक कितीतरी उदाहरणं आहेत. नावच्या नाव उलटते. त्यामुळं इतर पावन करणाऱ्या इतर ज्या गोष्टी आहेत पावक मानल्या जाणाऱ्या खऱ्या अर्थाने, तर त्यांच्यामध्ये काहीतरी खोट आहे. परंतु संत सज्जनांमध्ये मात्र नाही. उलट संतांच्या सहवासात नाही. काय होतं तुकोबारायांचा आधार मला घेता येईल की पाप ताप दैन्य जाय उठाउठी झाली या भेटी हरिदासांची. पाप जातो, ताप जातो, दैन्य जातं, उठाउठी त्वरित, वेळ लागत नाही. झाली या भेटी हरिदासांची ऐसे बळ नाही अनेकांची अंगी तप तीर्थ जगी दान उरत. तीर्थाचा उल्लेख केला आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा या प्रकारचं सामर्थ्य नाही. म्हणून खरी जर गंगा कोणती असेल, जे गंगेमध्ये जे काही पावन करण्याचं सामर्थ्य आहे, तर ती गंगा तुकोबाराय म्हणतात की आम्ही त्या गंगेत नाहतो. कोणती गंगा आहे ती? गंगा आली आम्हावरी संत पाऊले साजिरी. संत आले, त्यांच्या चरणाची धूळ उडाली, तीच आमच्यासाठी गंगा आहे. तेथे करीन मी आंघोळी उडे चरण धुळी, असं तुकोबारांनी म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने संतांचं महत्त्व आहे, संतांचं शुचित्व आहे की संतांनी आपल्याला पावन करावं, शुद्ध करावं. म्हणून तीर्थांना सुद्धा संतांकडे जाण्याची वेळ येते. आणि ही गोष्ट केव्हा घडली, कुठे घडली, तर ती ही ज्ञानेश्वर चरित्रामध्ये घडली. तीर्थे तया ठाया इति पुनीत भावया पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. वैष्णवांच्या तिथे तीर्थ येतात पावन होण्यासाठी, असं या सगळ्या संतांनी सांगितलंय. त्याचा मुख्य आधार म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांच्या, नामदेवरायांच्या चरित्रामध्ये घडलेली ही गोष्ट जी तीर्थावळीमध्ये आलेली आहे. आणि म्हणून नामदेवरायांचा अनुभव आहे. आणि या अभंगात नामदेवरायांनी तेच सांगितले की जयाचे नि तीर्था आले तीर्थपण, ज्यांच्यामुळं तीर्थाला तीर्थपण आलं, केली साठवण हृदयी ती. म्हणजे त्या संतांची साठवण आम्ही आमच्या हृदयामध्ये केली. त्या संतांची की ज्या संतांच्या मुळं तीर्थाला तीर्थपण आलं, त्या संतांची साठवण हृदयामध्ये केली. म्हणजे काय केलं की साठवण म्हणजे त्यांचा उपदेश, त्यांचं साहित्य, त्यांची आकृती, त्यांचं रूप, हे सगळं हृदयामध्ये साठवलं. नवल महिमा हरिदासांचा जीवी. केवढा महिमा आहे की तीर्थे उपजली त्यांची कुशी. त्यांच्यामुळं तीर्थ पावन होतीलच, याच्यात नवल काय, पण त्यांच्यामुळं तीर्थ निर्माण होतात. म्हणजे आता आपण उदाहरणार्थ असं ऐकतो, आपल्याला कथा ऐकायला मिळतात की तुकाराम महाराजांच्या जन्मापूर्वी सुद्धा देहूला काही एक महत्त्व होतं, निश्चितपणे होतं. कारण तुकाराम महाराजांचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा हे वारकरी होते. त्यांची एकनिष्ठ अशा प्रकारची सेवा होती, वारी होती. आणि त्यांच्यासाठी परमात्मा श्री विठ्ठल पंढरपूरवरून देहूला आले आणि त्यामुळे तिथे एक भक्तीचं केंद्र निर्माण झालं. ही गोष्ट खरी आहे. पण देहूला खरं महत्त्व केव्हा प्राप्त झालं? देहू हे तीर्थक्षेत्र आहे असं लोक कधी म्हणायला लागले की तिथे तुकाराम महाराज जन्मले, तुकाराम महाराजांनी कार्य केलं, त्यामुळं देहूची गणना महातीर्थामध्ये व्हायला लागली. म्हणून तीर्थे उपजली त्यांची कुशी. संतांचं हे वैशिष्ट्य आहे. संतांच्यामुळं तीर्थे पावन होतात, इतकंच नव्हे तर नवीन तीर्थ निर्माण होतात. आता आळंदी किती श्रेष्ठ क्षेत्र आहे याचं वर्णन आपल्याला समाधी प्रकरणामध्ये खुद्द नामदेवरायांनीच केलेलं आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्याही पूर्वी ते प्रसिद्ध शैव क्षेत्र होतं वगैरे वगैरे वगैरे. परंतु एक तर गोष्ट नक्कीच आहे की त्या मधल्या काळामध्ये आळंदीची जेवढी ख्याती होती, जेवढे लोक येत होते, त्यापेक्षा केवढी तरी ख्याती ज्ञानेश्वर महाराजांच्यामुळं आळंदीची झाली. पुढे कितीतरी लाखो लोक यायला लागले. म्हणजे आळंदीचं आळंदीपण, देहूचं देहूपण हे
कोणामुळं निर्माण झालं तर त्या संतांमुळे निर्माण झालं. एक कल्पना करा आपण, पैठण हे धर्मक्षेत्र होतं खूप पूर्वीच्या काळापासून. इतकंच नव्हे तर सातवाहन राजांची ती राजधानी होती आणि तिचा डंका अख्ख्या जगात होता. रोमन साम्राज्यामधनं पैठणी ज्याला म्हणतो आपण वस्त्र, त्याची ऑर्डर यायची आणि पैठणमधून ती जायची सगळी वस्त्र, म्हणून तर त्याला पैठणी नाव पडलं. आणि ते इतकं काय त्याला शब्द वापरतो आपण, त्यांची संपत्ती आपल्याकडे यायला लागली, ड्रेन व्हायला लागली आणि त्यामुळं त्यांना काळजी वाटायला लागली आणि त्या रोमच्या राज्याच्या सिनेटमध्ये त्याची चर्चा झाली की भारतामध्ये जे एक राज्य आहे सातवाहनांचं, तिथल्या वस्त्रांच्या वरती आपल्या राज्यामधल्या बायका जास्त लुब्ध आहेत आणि खूप पैसा आपला जातो त्या वस्त्रांच्या आयातीमध्ये, तर काहीतरी करा, त्याच्यावर टॅक्स वाढवा वगैरे वगैरे, म्हणजे जेणेकरून ते लोक घेणार नाहीत किंवा कमी घेतील. असं ते पैठण सातवाहनांची मोठी राजधानी. आपल्याला सांगायचं म्हणजे मोठमोठे तिथे कवी होऊन गेले अगोदर. नंतरच्या काळामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर त्याला एक धर्मशास्त्राची चर्चा करणारं स्थळ म्हणून महत्त्व होतं, निश्चितपणे होतं. पण पैठणला आपण जे आज ओळखतो क्षेत्र म्हणून, ते ना सातवाहन राजांमुळे ओळखतो, ना तिथल्या रोमन साम्राज्यात निर्यात होणाऱ्या वस्तूंमुळे ओळखतो, ना तिथल्या धर्मशास्त्रातल्या चर्चेतून ओळखतो. मग कशामुळे ओळखतो आपण? पैठण हे एकनाथ महाराजांचं क्षेत्र आहे म्हणून. तिथे आपण पैठणला जातो. फाल्गुन वद्य षष्टी वारकरी येतात, सगळ्या महाराष्ट्रातनं दिंड्या येतात, मोठा उत्सव होतो. तर हे तीर्थाला तीर्थ पण प्राप्त होतं या संतांच्यामुळे, म्हणजे ते तीर्थांचा जन्मसुद्धा त्यांच्यामुळे होतो. म्हणून ते म्हणतात की या हरिदासांचा महिमा असा आहे, या संतांचा महिमा असा आहे. आणि अर्थात मग पुढे बाकीच्या लोकांचा महिमा, बाकीच्या पावकांचा ज्याला म्हणूयात आपण, नाही का महिमा तर आहे. वाराणसी प्राणी मरे अंती कोणी, त्या चक्रपाणी नामेत आहे. नुसतं जर काही परमात्म्याची आठवण न करता गेला तिथे तर त्याला तारलं जात नाही. नामेतारी असं आहे, म्हणजे त्या क्षेत्रात नाव घेऊन गेला तर नक्की त्याचा मोक्ष ठरलेला, असा तो मुद्दा आहे. पण तीर्थांचं जे महत्त्व आहे ते म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये एक संत अपेक्षित नाही, ते वेगळ्या प्रकारचं तीर्थ आहे. इथे अपेक्षित काय आहे की हरिदासांच्यामुळं निर्माण झालेली क्षेत्र, ती जर कुठली असतील तर आत्ता मी यांची नावं सांगितली तुम्हाला, तशा प्रकारची जी तीर्थ आहेत तिथे लोकांनी जावं, भक्तांनी जावं. का जावं तर तिथे तुम्हाला तीर्थक्षेत्र म्हणून काय मिळायचं ते पुण्य मिळेल, परंतु तिथे संतांच्यामुळं ते निर्माण झालेले असल्यामुळं आपोआप तुम्हाला त्या संतांचा उपदेश तिथे चालू असतो. लोक कीर्तनाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून तो करतात, तो तुमच्या हृदयामध्ये प्रविष्ट होतो आणि तुम्ही सुद्धा आपोआप पावन होऊन जाता. हा नामदेव महाराजांना सांगण्याचा मुद्दा आहे. नामा म्हणे तीर्थे दया इति भेटी, ओळंगती दृष्टी त्रिभुवना. की किती महत्त्व आहे तीर्थांचं, की तीर्थांचं महत्त्व म्हणजे तीर्थांना महत्त्व प्राप्त करून देणाऱ्या संतांचं, हरिदासांचं महत्त्व, की तीर्थे दया इति भेटी. म्हणजे दोन गोष्टी सांगितल्या याच्यामध्ये. एक म्हणजे त्यांच्यामुळं तीर्थ निष्पन्न होतात, निर्माण होतात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी तीर्थ अस्तित्वामध्ये आहेत त्यांची क्षमता ज्या वेळेला कमी होते तेव्हा त्यांनासुद्धा संतांच्या तिथे यावं लागतं आणि स्वतःला पवित्र करून घ्यावं लागतं आणि संतांना विनंती करावं लागतं की तुम्ही आमच्याकडे या, भेट द्या. तर असा तो जो मुद्दा आहे संतांचा आणि या सगळ्या संतांच्या आणि तीर्थांच्या संबंधाचा, त्याचं वर्णन नामदेवरायांनी केले आणि नामदेवरायांनी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे की तिथे. आता आपण जर नंतरच्या काळातली चरित्र पाहिली, ज्ञानेश्वर महाराजांची वगैरे लिहिलेली, तर त्याच्यामध्ये असे उल्लेख येतात. तुम्ही जर श्रीपती व भिंगारकर यांनी 19व्या शतकाच्या शेवटी चरित्र लिहिलं होतं ज्ञानेश्वर महाराजांचं. त्यावेळेला एक वाद निर्माण झाला होता की ज्ञानेश्वर महाराज 1 की 2. मग एका विद्वान अभ्यासकाने असा पक्ष मांडला, आपल्या शेवगावचे शिवरामपंत भारदे म्हणून होते, त्यांनी भारद्वाज नाव या टोपण नावाने पुस्तक दिलं की योगी ज्ञानेश्वर, जे ज्ञानेश्वरी सांगणारे ते योगी हे वेगळे, आणि अभंग रचना करणारे पंढरीचे वारकरी असणारे ज्ञानदेव ते वेगळे.
आणि आधी ते ज्ञानेश्वरी करते होऊन गेले योगी ज्ञानदेव, आणि नंतर अभंग रचना करणारे बापू रुक्मादेव या नावानं वगैरे. आणि हा सिद्धांत भारद्वाजांनी मांडला आणि तो खोडण्याचं काम श्रीपती व भिंगारकर यांनी केलं. आणि ते चरित्र ज्ञानेश्वर महाराज, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत की मैपतीच्या चरित्रामध्ये आहेत, मैपतीने लिहिलेल्या, की गंगा वगैरे नद्या सगळ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वप्नामध्ये आल्या आणि त्यांनी विनंती केली की तुम्ही आमच्याकडे या आणि आम्हाला पावन करा, आम्हाला शुद्ध करा, कारण आत्ता इथून पुढे कलियुगामध्ये इतकी पापं वाढली की आमच्या जाणी ते होणार नाहीत ते सगळं शुद्ध करणं. तर अशा प्रकारचा हा संतांचा महिमा आहे. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायची सीमा. संतांचा महिमा वेगवेगळ्या प्रकारे सांगता येतो. त्याच्यातला हा प्रकार आहे की संतांच्यामध्ये इतरांना शुद्ध करण्याचं सामर्थ्य इतकं आहे की ते तीर्थांना सुद्धा शुद्ध करतात. आणि इतकंच नव्हे तर त्यांच्या सहवासामुळं, त्यांच्या वास्तव्यामुळं त्या ठिकाणच्या जे त्या गावाला, त्या शहराला जे काय असेल ते तीर्थ म्हणून महत्त्व प्राप्त होतं. असा तो मुद्दा नामदेवरायांनी सांगितलेला आहे. आणि आपण सगळे सांप्रदायिक मंडळी असल्यामुळं आपल्याला हे मान्यच आहे आणि आपण जात असतो त्याप्रमाणे वेगवेगळ्या संतांच्या गावाला. कोपराजे म्हणतात की जाशी तरी जाई संतांची या गावा, होईल विसावा तेथे म्हणा. संतांचं गाव म्हणजे तीर्थक्षेत्रच असतं. त्यासाठी आपल्याला तीर्थक्षेत्र आणखीन कुठे वेगळी दुसऱ्या ठिकाणी आहेत का याचा शोध घेण्याची गुगलवरती वगैरे काही गरज नाही. संत आहेत मायबाप, त्यांच्या गावाला आपण गेलो तर त्यांच्या पुण्याचा अंश आपल्याही पदरात पडेल आणि ती साठवण करण्याची बुद्धी आपल्या मनामध्ये होईल. यासाठी आपल्याला वेगवेगळ्या संतांची वारी दिलेली आहे. त्र्यंबकेश्वरची वारी कोणती, सासवडची वारी कोणती, पैठणची केव्हा, आळंदीची केव्हा, देहूची केव्हा, आणि या बहुतेक वाऱ्या त्या संतांच्या निर्याणाच्या प्रसंगाशी निगडित आहेत. ही आपल्याला लक्षात येईल. कारण त्यांच्या वास्तव्यामुळं, तितका काळ त्यांनी वास्तव्य केल्यामुळं त्या गावाला, त्या भूमीला एक प्रकारचं पावनपणा आलेला आहे. पवित्र तो देश, पावन ते कुळ असा आहे. तो देश पवित्र झाला, ते कुळ पावन झालं, असा हा संतांचा महिमा नामदेवराय आपल्या या अभंगातून सांगतात. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.